महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे। असा एक आदेश आलाय ज्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे आणि थेट उपमुख्यमंत्र्यांचे हात बांधले गेले आहेत। आता कोणताही मंत्री निर्णय घेवो किंवा एखादा बडा नेता स्वतःचे आदेश जारी करो, एका सहीवर ते सर्व निर्णय शून्य ठरू शकतात। पण असा कोणता नियम बदलला? फडणवीसांच्या या एका मास्टर स्ट्रोकमुळे एकनाथ शिंदेंची कशी कोंडी झाली आहे, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राइम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। महायुतीचे सरकार आल्यापासून पडद्यामागे अधिकारांची आणि वर्चस्वाची रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा तुम्ही ऐकलेल्या असतील, पण आता ही पॉवर टशन केवळ चर्चापुरतीच मर्यादित उरलेली नाहीये, तर ती थेट सरकारच्या अधिकृत नियमावलीत उतरली आहे। राज्य सरकारने महाराष्ट्र शासन कर्तव्य व्यवहार नियम 2026 अधिसूचित केलेला आहे। सोप्या भाषेत सांगायचं तर 1975 सालापासून चालत आलेल्या प्रशासकीय नियमांमध्ये असा कायदेशीर बदल करण्यात आला आहे ज्याने मुख्यमंत्र्यांचे स्थान हे सर्वोपरी केलेलं आहे। आता प्रश्न पडतो की नक्की बदललंय काय? या नव्या नियमानुसार न्यायालयीन प्रकरणे वगळता जनहित लक्षात घेऊन कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय रद्द करण्याचा किंवा बदलण्याचा थेट अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळाला आहे। यासाठी मुख्यमंत्र्यांना फक्त एक लेखी कारण नोंदवावं लागेल, म्हणजेच खात्याचा मंत्री जरी कोणताही असला तरी निर्णयांची अंतिम चावी आता मुख्यमंत्र्यांच्या हातात असेल। एवढंच नाही तर एखाद्या महत्त्वाच्या विषयावर मंत्रिमंडळाची बैठक न होताही अभिप्रायांच्या आधारे निर्णय घेता येईल आणि जर एखाद्या मंत्र्याने ठरवून दिलेल्या वेळेत अभिप्राय दिला नाही तर त्याचा होकार आहे असं गृहीत धरलं जाईल। पण हा नियम अचानक का बदलावा लागला? यामागे 3 मार्च 2023चा एक मोठा न्यायालयीन निकाल दडलाय। त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तत्कालीन सहकार मंत्री अतुल सावे यांनी नागपूर चंद्रपूर बँकेच्या नोकर भरतीबाबत घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली गेली होती। हे प्रकरण न्यायालयात गेलं तेव्हा नागपूर खंडपीठाने स्पष्ट केलं होतं की नियमानुसार मुख्यमंत्र्यांना संबंधित मंत्र्याच्या निर्णयात परस्पर हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये। न्यायालयाच्या याच दणक्यानंतर बरोबर 3 वर्षांनी आत्ताच्या सरकारने थेट 1975च्या नियमावलीतच सुधारणा करून मुख्यमंत्र्यांना हे सर्वोच्च अधिकार बहाल केलेले आहेत। आता राजकीय वर्तुळात गदारोळ माजण्याचं मुख्य कारण म्हणजे या निर्णयाचा सर्वात मोठा फटका नगर विकास खात्यासह इतर महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या शिंदे गटाच्या मंत्र्यांना बसू शकतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समांतर सत्ता केंद्र चालवण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा नेहमीच सुरू असते, पण आता शिंदेंनी किंवा त्यांच्या पक्षाच्या कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय फडणवीस एका लेखी कारणाने बदलू शकतात। याशिवाय नव्या नियमामुळे मुख्य सचिवांचे स्थान आता अधिक बळकट झालं असून सर्व प्रस्ताव त्यांच्यामार्फतच पुढे जातील। थोडक्यात सांगायचं तर प्रशासनावरील मुख्यमंत्र्यांची पकड आता 100% मजबूत झालेली आहे। जरी प्रशासकीय सुसूत्रता आणण्यासाठी हा बदल केला जात असला तरी या मास्टर स्ट्रोकमुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर काय परिणाम होणार? देवेंद्र फडणवीस खरोखरच आगामी काळात शिंदेंच्या मंत्र्यांचे निर्णय फिरवणार का? तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? मुख्यमंत्र्यांना हे अधिकार मिळणं योग्य आहे की यामुळे महायुतीमधील दरी वाढेल? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या राजकीय घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।